नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। RRB NTPC 2024 साठी संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। उद्यापासून म्हणजे 14 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। यावर्षी 11,000 पेक्षाही जास्त जागा NTPC साठी काढण्यात आलेल्या आहेत। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण नोटिफिकेशनमध्ये जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। 13 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बघा 14 तारखेपर्यंत 14 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जे आहे पेमेंट करू शकता आणि त्यानंतर 16 तारखेपर्यंत तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही मॉडिफिकेशन सुद्धा करू शकता। ओके, आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही ज्या पोस्ट भरणार आहात त्यासाठी ही जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। 12वीच्या बेसवर ज्या पोस्ट भरल्या जाणार आहेत त्यासाठी 21 तारखेपासून नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। ओके, आता फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, त्यानंतर स्टेशन मास्टर, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांकरिता फॉर्म आलेले आहेत। ओके, आता इथे बघा ज्या वॅकन्सीज त्यांनी काढलेल्या आहेत त्यांच्याबाबत इथे डिटेल्स यांनी दिलेले आहेत। यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर लेवल 6 ची पोस्ट आहे बघा। ओके, लेवल 6 ची पोस्ट आहेत म्हणजे सर्वात उच्च दर्जाची उच्च लेवलची ही पोस्ट आहे। ओके, त्यानंतर बघा स्टेशन मास्टर ही सुद्धा लेवल 6 ची पोस्ट आहे आणि ही सुद्धा जी ग्रुप सी आहे, ग्रुप सी मधील सर्वात उच्च ही पदे आहेत। ओके, ही जे संपूर्ण एक्झाम होऊन राहिलेली आहे ही ग्रुप सी चीच एक्झाम आहे, परंतु ग्रुप सी मध्ये सुद्धा कॅटेगरीज असतात, लेवल्स असतात। तर यामध्ये सर्वात उच्च जी लेवल आहे, सर्वोच्च लेवल, यामध्ये 2 पदे देण्यात आलेली आहे। चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यालाच CCCTS म्हणतात आणि त्यानंतर स्टेशन मास्टर। ठीक आहे, त्यानंतर बघा लेवल 5 साठी गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट किंवा टायपिस्ट आणि त्यानंतर सीनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा प्रकारे लेवल 5 ची सुद्धा पदे, लेवल 5 ची सुद्धा पदे यांनी इथे दिलेली आहेत। ओके, त्यानंतर इथे यांनी मेडिकल स्टँडर्ड सुद्धा सांगितलेले आहे। याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा एज सुद्धा हे एज आहे 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर। ओके, OBC, SC आणि इतर काही कॅटेगरींसाठी एज रिलॅक्सेशन देण्यात येते, त्याबाबत आपण नंतर बघणार आहोत। ओके, त्यानंतर वॅकन्सीज बघा, सर्वात जास्त वॅकन्सीज आहेत गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी सर्वात जास्त वॅकन्सीज आहेत। ओके, इतर वॅकन्सी सुद्धा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। आता बघा मेडिकल स्टँडर्ड्स फॉर द पोस्ट, हे बघा तुम्हाला इथे बघा 4 प्रकारचे मेडिकल स्टँडर्ड्स देण्यात येतात, A2, A3, B2, C2। ओके, तर 4 प्रकारचे तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड्स आहेत। यामध्ये जेवढं जास्त तुम्ही वर जाता म्हणजे A2, A3, B2, C2 जेवढं जास्त तुम्ही वर जाता तेवढंच जास्त तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड लागत असते। म्हणजेच बघा A2 साठी तुम्हाला खूप जास्त मेडिकल स्टँडर्ड लागणार आहे। इथे बघा A2 साठी तुम्हाला ग्लासेस बघा विदाऊट ग्लासेस इथे यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जर बघा चष्मा लागलेला असेल तर तुम्ही इथे एलिजिबल राहणार नाही। ओके, 6/9 साठी। ओके, 6/9 तुमचं जे आहे डिस्टंट विजन पाहिजे, विदाऊट ग्लासेस पाहिजे। ओके, ग्लासेस तुमच्याकडे राहायला नको। तर अशा प्रकारे A2 म्हणजे सर्वात जास्त हार्ड असते, सर्वात जास्त जे स्ट्रिक्ट ज्याला आपण म्हणू शकतो। म्हणजेच बघा A2 साठी सर्वात जास्त तुम्हाला फिटनेस लागणार आहे। ओके, त्यानंतर A3 येते बघा, इथे लिहून आहे 6/9 विथ ऑर विदाऊट ग्लासेस। तर अशा प्रकारे तुम्हाला हळूहळू जेवढं जास्त तुम्ही खाली जात असता तेवढंच कमी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड लागणार आहे। ओके, फिजिकल फिटनेस तुम्हाला लागणार आहे। जसं बघा B2 मध्ये आणखी कमी तुम्हाला लागणार आहे आणि C2 मध्ये आणखीन जास्त कमी तुम्हाला लागणार आहे। ओके, जसं इथे बघा काय लिहून आहे A3 मध्ये बघा
पॉवर लेन्सेस नॉट टू एक्सीड 2 डायप्टर, आणि इथे बघा B2 मध्ये इथे 4 डायप्टर आहे. ओके, तर अशा प्रकारे इथे जे आहे मेडिकल स्टँडर्ड तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता समोर बघा, आता बघा एज लिमिट मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे 18 ते 36 पाहिजे. ओके, आणि इथे तुम्हाला OBC करिता NCL OBC 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्याचप्रमाणे एक सर्व्हिसमॅन PWBD यामध्ये सुद्धा टाईप असतात, PWBD मध्ये सुद्धा टाईप असतात, तर त्या टाईप्सनुसार तुम्हाला इथे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि त्यानंतर जे ऑलरेडी रेल्वे स्टाफ आहे त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन त्यांच्या कॅटेगरीनुसार इथे मिळत असतो. ओके, तर ते स्वतः तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्झाम फीस ओपन आणि OBC विद्यार्थ्यांकरिता 500 रुपये तुम्हाला एक्झाम फीज राहणार आहे. यापैकी 400 रुपये तुमचे रिटर्न होणार आहेत. ओके, एक्झाम झाल्यावर म्हणजे तुमची जी परीक्षा आहे CBT1 झाल्यानंतर तुम्हाला यापैकी 400 रुपये परत येणार आहेत. ओके, म्हणजे तुमची फीस जी आहे ती 100 रुपये राहणार आहे. ठीक आहे, परंतु स्टार्टिंगमध्ये तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील, आणि तुम्ही जेव्हा एक्झाम अटेंड केल्यानंतर तुम्हाला त्यापैकी 400 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे रिफंड होत असतात. त्यानंतर SC ST मायनॉरिटी विद्यार्थ्यांकरिता आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC या विद्यार्थ्यांकरिता बघा 250 रुपये फीज राहणार आहे. 250 रुपये, आणि हे संपूर्ण 250 रुपये तुमचे एक्झाम झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये रिफंड होणार आहे. यामध्ये सर्वचे सर्व PWBD कॅन्डिडेट्स, फिमेल कॅन्डिडेट्स, ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट्स, एक्स सर्व्हिसमॅन यामध्ये आलेत. त्यानंतर SC ST आणि अल्पसंख्यक जे विद्यार्थी असतात ते सुद्धा यामध्ये जे आहे येत असतात. ठीक आहे. आता बघा रिक्रुटमेंट प्रोसेस काय राहणार आहे. तुमच्या 2 परीक्षा होणार आहेत, CBT1 आणि CBT2. ओके, CBT1 तुमची आधी होणार आणि CBT2 जी आहे ती तुमची नंतर होणार आहे. CBT1 मध्ये जे विद्यार्थी पास होतील त्या विद्यार्थ्यांची CBT2 होणार आहे. त्यानंतर CBT2 मध्ये जे विद्यार्थी पास होतील यांच्यापैकी जे विद्यार्थी टायपिंगसाठी एलिजिबल आहेत त्यांची जी आहे टायपिंग टेस्ट होणार, आणि काही विद्यार्थी ज्यांनी स्टेशन मास्टरचा फॉर्म भरला असेल त्यांचे बघा सायको होत असते. ओके, सायको त्यांचे होणार आहे. तर जे आहे इतर जी पदे आहे त्यांना फक्त CBT1 आणि CBT2 त्यानंतर डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके, तर यामध्ये इथे बघा CBT1 मध्ये बघा 1.5 तासाचा तुमचा पेपर राहणार आहे. यापैकी GKचे जे प्रश्न आहेत ते 40 प्रश्न तुमचे राहणार आहेत. मॅथमॅटिक्सवर तुमचे 30 प्रश्न राहणार आहेत, आणि बुद्धिमत्ता चाचणीवर म्हणजेच रिझनिंग म्हणतो आपण त्याला 30 प्रश्न राहणार आहेत. अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न राहणार आहे. प्रत्येक प्रश्नावर 1 गुण राहणार आहे, म्हणजे 100 प्रश्न 100 गुणांचा तुमचा पेपर राहणार आहे. 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमची CBT2 होणार आहे. CBT2 मध्ये थोडंसं चेंजेस आहे. ओके, हे बघा CBT2 मध्ये 90 तुमचा पेपर जो आहे 1.5 तासाचा राहणार आहे, परंतु प्रश्न तुमचे 120 राहणार आहे. CBT1 मध्ये 100 प्रश्न होते आणि 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न, इथे 90 मिनिटामध्ये 120 प्रश्न. इथे बघा GKचे 50 प्रश्न आहेत, मॅथमॅटिक्सचे 35 प्रश्न आहेत, आणि रिझनिंगचे 35 प्रश्न आहेत. म्हणजेच मॅथ आणि रिझनिंग मिळून 70 प्रश्न, आणि GSचे 50 प्रश्न. अशा प्रकारे 120 प्रश्न राहणार आहेत, आणि जे आहे प्रत्येक प्रश्नावर 1 गुण राहणार आहे. अशा प्रकारे 120 मार्कांची तुमची परीक्षा राहणार आहे. आणि CBT2 मध्ये जेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील त्यानुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन प्रोसेसच्या वेळेस CBT1चे तुमचे मार्क्स मोजले जाणार नाही. CBT1चे तुमचे मार्क्स फक्त आणि फक्त CBT2 देण्याकरिता तुम्ही एलिजिबल आहात की नाही त्यासाठी मोजले जाणार, आणि CBT2 मध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतील त्यानुसार तुमचे सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर 1/3 जे आहे निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. 1/3, आणि यामध्ये बघा, आणि यामध्ये सिलेबस सुद्धा सेम आहे. CBT1 आणि CBT2च्या हे बघा CBT1चा सिलेबस आहे हा. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा याची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला डाउनलोड करण्याकरिता देण्यात आलेली आहे. तर आपल्या
टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। हे बघा CBT 2चा सुद्धा सिलेबस सेमच आहे ऑलमोस्ट। ओके, सेम सिलेबस आहे, तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, आता त्यानंतर हे बघा इथे देण्यात आलेलं आहे स्टेशन मास्टरसाठी तुमची आणखी एक टेस्ट होणार आहे, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, CBAT म्हणतात त्याला। ओके, CBAT म्हणतात त्याला। तर ही जी टेस्ट आहे हे फक्त आणि फक्त स्टेशन मास्टरच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा काही क्वालिफाईंग मार्क तुम्हाला घ्यावे लागतील। आणि जे विद्यार्थी टायपिंग ज्यांनी टाकलेलं आहे, ओके, टायपिस्टसाठी जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांना टायपिंग टेस्टसुद्धा द्यावी लागणार। बाकी जे विद्यार्थी आहे त्यांना CBT 1 CBT 2 नंतर डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। ठीक आहे, आता इथे बघा यांनी शॉर्टमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला तुमचे जे तुमची जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती कशा प्रकारे राहणार आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे बघा। गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी हे बघा CBT 1 होणार, ठीक आहे, CBT 2 होणार आणि कुठल्याही प्रकारची स्किल टेस्ट तुमची होणार नाही। त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी CBT 1 होणार, CBT 2 होणार आणि टायपिंग स्किल टेस्ट तुमची होणार आहे। ठीक आहे, टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे। त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी CBT 1 होणार, CBT 2 होणार, त्यानंतर तुमची टायपिंग स्किल टेस्टसुद्धा होणार आहे। त्यानंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी तुमची CBT 1 होणार, CBT 2 होणार आणि कुठल्याही प्रकारे स्किल टेस्ट तुमची होणार नाही। त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी CBT 1 CBT 2 आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट तुमची होणार आहे, यालाच CBAT म्हणतात आणि यालाच बघा सायकोसुद्धा म्हणतात। ओके, त्यानंतर नॉर्मलायझेशनसुद्धा तुमचे होणार आहे, कारण शिफ्टमध्ये तुमची परीक्षा होणार आहे। ज्या प्रमाणामध्ये विद्यार्थी येतील तर अशा प्रकारे तुमचे नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला शॉर्टमध्ये दिलेली आहे। आता यासाठी कोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागतील याबाबत आपण नंतर एक व्हिडिओ पब्लिश करणार आहोत। इथे मी तुम्हाला फक्त जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।